हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज बॅक पार्ट। तर त्यासाठी आपण बॅक पार्टची उंची तयार 13 घेणार आहोत, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, 2.25 इंचाचा गळा, तर 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत, 5.25 इंचाचा मुंडा घेणार आहोत, 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी घेणार आहोत। 32 कंबरचा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच टक्स पॉइंट व 2 इंच फिटिंगसाठी शिलाई मार्जिन घेणार आहोत। फिटिंगची लाईन आखून घेणार आहोत। गळा आपल्याला 2.25 इंचा तयार हवा आहे, त्यासाठी आपण दोन्ही बाजूने शिलाई सोडून मार्किंग करून घेणार आहोत। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व गोल डीप गळा आखून घ्यायचा। तर अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा व पूर्ण कटिंग करून घ्यायची। ब्लाऊज पीस बाजूला काढून गळ्याचा आकार ही आपण कट करून घेणार आहोत। तर या 36 चेस्ट पेपर कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहू शकता। आता आपण शिलाई करून घेणार आहोत। सुरुवातीला मेन कपडा ठेवायचा व त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। एकदम फिनिशिंग मध्ये शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झालेली आहे। आता आपण गळ्यावरती ही सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घेणार आहोत। आणखी एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे सुरुवातीची टीप जर वाकडी वगैरे आलेली असेल तर या शिलाईमध्ये ते झाकून जातं। एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेणार आहोत। आता आपण पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती कट मारून झालेले आहेत। आता आपण ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत व त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती टिप मारून झालेली आहे। आता आपण खालच्या बाजूने सेम अशाच प्रकारे एक टिप मारून घेणार आहोत। तर अशा प्रकारे खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे। आता आपण ब्लाऊजच्या सर्व बाजूने शिलाई मारून घेणार आहोत। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्रा कापड आता आपण कट करून घेणार आहोत। आपण आता टक्स पॉइंट मारून घेणार आहोत। त्यासाठी ब्लाऊज हाफ फोल्ड करून घ्यायचा व हाफ फोल्ड केलेल्या बाजूने 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची व टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। आता आपण लेस लावून घेणार आहोत। सुरुवातीला लेसच्या एका बाजूने शिलाई मारून घ्यायची।
लेसच्या एका बाजूने शिलाई मारून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण लेसच्या दुसऱ्याही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट तयार आहे.